लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. 30 वर्षाची देशसेवा पूर्ण सुभेदार दीपक गुरव यांचे शिंदखेड्यात जल्लोषात स्वागत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत भारतीय सैन्य दलात तब्बल 30 वर्ष देशसेवा बजावलेले भूमिपुत्र सुभेदार दीपक गोकुळ गुरव सुखरूप स्वगृही परतल्यानं शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. त्यांच्या आगमनानिमित्त शिंदखेडा रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत करण्यात आलंय. नातेवाईकांसह शेकडो नागरिकांनी रेल्वे स्थानकावर उपस्थित राहून भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचं स्वागत करण्यात आले. त्यानंतर रेल्वे स्थानक ते शहरापर्यंत डीजेच्या तालावर भव्य बाईक रॅली काढण्यात आली. भगव्या चौकापासून शहरातील प्रमुख मार्गांवरून गुरव गल्लीतील निवासस्थानापर्यंत सुभेदार गुरव यांना खुल्या जीपमधून मिरवणुकीनं नेण्यात आले. चौकात नागरिकांनी पुष्पवृष्टी करत जल्लोष व्यक्त केला. यानंतर बिजासनी मंगल कार्यालयात सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आले. नातेवाईक, विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर, खानदेश रक्षक ग्रुपचे माजी सैनिक, पत्रकार बांधव, गुरव समाजातील नागरिक व महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सुभेदार दीपक गुरव व त्यांच्या धर्मपत्नी मनीषा गुरव यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. वयाच्या 19व्या वर्षी सन 1996 मध्ये मुंबई इथं त्यांची भारतीय सैन्यात निवड झाली. लखनौ, मथुरा, आसाम, जम्मू काश्मीर, पुणे, महू आदी ठिकाणी त्यांनी सेवा बजावली. कमांडर, हवालदार, नायब सुभेदार ते सुभेदार अशी जबाबदारी पार पाडत त्यांनी सेवा काळ पूर्ण केला. यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष पत्रकार प्राध्यापक प्रदीप दीक्षित, माजी नगरसेवक दीपक अहिरे, मनोज गुरव, उमाकांत गुरव, खानदेश रक्षक ग्रुपचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गिरासे, मंगलाबाई गुरव, सुनंदा गुरव, माधुरी गुरव यांनी मनोगत व्यक्त करत सुभेदार दीपक गुरव यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार मनोज गुरव यांनी केले. भूमिपुत्रानं केलेल्या देशसेवेबद्दल संपूर्ण शिंदखेडा शहरातून अभिमान व्यक्त होत असून युवकांसाठी त्यांचा संघर्ष व प्रेरणादायी प्रवास आदर्श ठरत आहे. यावेळी खानदेश रक्षक ग्रुपचे पदाधिकारी सुभेदार प्रकाश जोगी, सुभेदार ईश्वर सोनवणे, नथू सूर्यवंशी, कैलास ठाकरे, सोमनाथ बडगुजर, मच्छिंद्र पाटील, रामदास माळी, भूषण पवार, ज्ञानेश्वर गिरासे आदी उपस्थित होते. मुख्य संपादक भूषण पवार.